बाय, गुड मॉर्निंग एंड बाय. अरे ट्रेक चालू हो गया सबके दोस्त आए हैं. तुझा काय बोलायचं श्रेया? बहुत मजा आ रही है गाइस, तुम भी आओ मनाली और देखो कृष्णा के व्लॉग्स. पण तुमच्या इन्फॉर्मेशन साठी म्हणाली नाही आहे, एक डलहाउसी आहे. कुछ भी हो, कृष्णा के व्लॉग्स देखो. गाइस लाईक शेअर सबस्क्राईब कर जा. कसं आहे, मेहनत लागते, एफर्ट लागते, थकून जाते जीव एडिट करून. लाईक कर जा, शेअर कर जा. खूप मेहनत करते रे बा आमच्या. ही एक नवीन पोरगी आहे. नवीन नाही, जुनीच आहे आमची. काय बोलतो? काही नाही, मजा येते आम्हाला. अजून आम्हाला खूप वर चढायचं आहे. बघू तर किती स्टॅमिना आहे आमच्यामध्ये. ओके. हाय गाइस, हम आ चुके हैं डलहौजी में और ये देखो व्यू. चल देख सकते हो इससे गाली का सर. बहुत ज्यादा ठंडी नहीं है यहाँ पे जितनी एक्सपेक्ट की थी. रियलिटी चेक देते हुए क्या करना चाहिए. ये घर जहाँ पे सारे दुख से दूर सिर्फ शांति मिली, सिर्फ शांति. वो शांति की ब्लॉग के अंदर ब्लॉग हो गया गाइस. Oh my God. हेलो गाइस, तुमको लग रहा होगा ये होगा डेस्टिनेशन, यहाँ सब रेस्ट करें. नहीं, ये नहीं है, उधर है, दिखा रहे. रोल नव्हता. रोल म्हणजे तेच ते रोल करूनच घेतात ना ते. शिखरावर आणू आपण, शिखरावर. जय माता दी. जय माँ पोहलानी, जय माँ पोहलानी. जोर से बोलो. जय माता दी. We are just 700 meters away guys. व्हिडिओ चालूच आहे सर. हां, ट्रेक. के लिए होय. तर गाईज, ह्या अजय दीनानाथ चव्हाण, अजय चव्हाण. गाईज सर्वजण फोटो घेण्यात बिझी आहे, पण आपला एम आहे मंदिरपर्यंत पोहोचणे आणि मी पोहोचणारच. हम नाही रुकेंगे, चलते जाएंगे. गाईज फक्त ह्या ड्रीम होतं, आज काही ते पूर्ण झालं. एवढ्या वरी यायची इच्छा होती. लास्ट टाइम मी कळसुबाईला गेलो होतो, पण त्याच्यापेक्षा जागा चांगली आहे, जास्त चांगली आहे. नाही, हायेस्ट पीक आहे, पण हा व्ह्यूज, हा नजारे, ठंडी लग रही है गाइस, बहुत ऊपर आके. टाइगर रेंज. हाय कर. नुपूरचे मम्मी, तुम्ही जिथे पण पाहताय नुपूरला, ती सेफ आहे. ती श्रेया
नूपूरची मैत्रीण आणि माझी पण मैत्रीण. ए चलो. या मंदिरची स्पेशालिटी ही आहे की खूप वरी आहे, वरती आहे. सी लेवलच्या 900 फीट वरती मंदिर. तेच 2500 फीट. जाऊ द्या ना, तुम्ही गुगल कर जा. तुम्ही असेच सपोर्ट करत राहा. आम्ही हमेशा एक नवीन शिखर चढत राहू. तर गाईज, जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे कैलाश पर्वत. मागे जे दिसत आहे, इथून कैलाश पर्वतचे दर्शन होते. देवीच्या दर्शन सोबतच आम्हाला कैलाश पर्वतचे दर्शन घडले आहेत. ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवून देऊ. व्हिडिओ बघजा पूर्ण. एफर्ट लागल्यावर यायला तर मजा आली. परत आहे, लास्ट टाइम जसं आम्ही कळसुबाईला गेलो होतो, महाराष्ट्राचा हायस्ट पीक नाही, तिथले व्ह्यू तर आहे चांगले, पण इथलचा जे व्ह्यू आहे, इथलचे जे सीन आहे भाई, खूप भयंकर आणि खूप चांगले आहे. पाहण्यालायक सीन, वर्थ इट. चलते ये जो दैनकुंड पीक है, ये माता पोलानी का देवी स्थान है. यहाँ पे जब पुराने समय में राक्षसों का और विचेस का यानी चुड़ैलों का रास्ता आतंक था, तो जो जनता त्राही माम कर रही थी और प्रे कर रही थी गॉड के साथ में, तो फिर काली माता ने यहाँ पे पोलानी माता के रूप में अपना प्रकट होकर यहाँ पे राक्षसों का नाश किया. इसी के लिए स्थान फेमस है. और यहीं से पीछे से आपको जो दर्शन हो रहा था कैलाश का, वो कैलाश का 5वां मणि जो है, महेश मणि, उसका आप लोगों ने दर्शन किया. यहाँ से 5 वो है रेंजेस कैलाश के, जो 5 मणि के नाम से जाने जाते. 5 मणि महेश है. ये इससे भी यात्रा होती है. यात्रा, हाँ, अभी महाशिवरात्रि में. पाषाणभेद प्लांट आहे. ओरिजिनल म्हणजे नॅचरल हॅबिटॅटमध्ये मिळते आपल्याला. जे काही रिनल रिलेटेड किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण हे वापरतो. आणि श्वासकासामध्ये पण चांगला उपयोग होतो याचा. रेस्पिरेटरी याच्यामध्ये पण एक रसायन म्हणून पण आपण वापरतो याला. आणि ह्या जवळपास समुद्र पातळीपासून 9,500 फूट उंचीवर आहे आपल्याला मिळते. आता दैनकुंड हे प्लेस आहे इथलं. दैनकुंडला माता मंदिर आहे, तिथे त्या हाईटला आपल्याला मिळते हे. तो हमारा 2 किलोमीटर का ट्रैक कंप्लीट हो चुका है और हमारे ट्रैवल गाइड सिटी मार रहे हैं. जाना पड़ेगा गाइस. ये है वो. चलो जल्दी. बहुत केयर करते हैं गाइस हमारी. हमारे आगे पीछे सीटी मारते हैं. सीटी मारने वाले को इनको दिखाओ. वो भी एक भैया सीटी मारने वाले. मॅम, आम्ही चढून आलो मॅम. आम्ही पण तुझ्या पहिले चढून आलेले उतरली पण. तुम्ही समोर होते? बाप, मग काय, म्हणलं तुम्ही माहित सगळ्यात गाईज, पहिले आम्हीच चढलो. आमची गाडी मागे होती गाईज. देखो ना गाइस. चलो सर, अब आप कहाँ जा रहे हैं? हम लोग खजियार जा रहे हैं.
अब हम सेकंड खज्जर स्पॉट खाएंगे। हमारा खजियार मिनी स्विट्जरलैंड, वहाँ जाके हम लोग एंजॉय करने वाले हैं, खज्जर। मस्ती करने वाले हैं। तर गाईस आता मी पोहोचलो आहे खज्जरला. खज्जरच ना? खज्जर खजियार माय मिस्टेक. खजियार नाही खजियार. हे राहिली सुली माझी मैत्रीण. गाइस पण आली. हम खजियार पहुंच गए. खजियार अभी सर हमको थोड़े इंस्ट्रक्शन देने वाले हैं और उसके बाद हम आपको जाएंगे खज्जर सब- दिखाएंगे. खजियार खज्जर मराठी में खज्जर, हिंदी में खजियार. खजियार दिखाएंगे. मिनी स्विट्जरलैंड भी बोलते हैं इसको. और इसको ठंडी बज रही है. इसके पीछे दिख रहा है ब्लू कलर का बिल्डिंग, वो होगा यहाँ पे वॉशरूम चार्जेबल है 10 रुपीज. ठीक है, आप लोग इन्फॉर्मेशन है 10 रुपीज. ये रहा तर गाईज आता आम्ही चाललोय पॅराग्लायडिंग साठी. आम्ही टेम्पो भरून चाललोय. वरून बघू म्हणा. सॉरी, दलावचीला. तुम्ही दलावसीला वरून बघू शकता. आम्ही तर बघितलंच पण तुम्ही बघू शकता. आम्ही चाललोय पॅराग्लायडिंगला. हे पाहू शकता एवढी गर्दी आहे आमच्यासोबत. आम्हाला आता म्हशी गाईसारखे नेऊन राहिले. पण नक्कीच आम्हाला वर नेल्यानंतर आम्हाला फ्रीडम देतील ते. गाईज इथून आमचा थोडासा ट्रेक आहे ज्याने आम्ही पैदल जाणार. आणि हेलो, पैराग्लाइडिंग जरूर आएंगे. हम लोग बहुत एक्साइटेड हैं. हम भी जाएंगे. गाइस, अब हम ट्रैक पे जा रहे हैं. किस ट्रेक पे जा रहे हैं? हम पैराग्लाइडिंग करने के लिए ऊपर जा रहे हैं. यस. चारों तरफ कोरा ही कोरा गाइस. और हमारे वादियों में? कायम. हम पहाड़ियों की वादियों में जाएंगे पैराग्लाइडिंग कर. गाइज पाइन फ्रूट आपने तो देखा होगा पर हमने कभी नहीं देखा था. आता पाहायला भेटलं. आणखी आहे का? हेच घे. एवढ्या मेहनतीनंतर आम्ही एवढा अवघड ट्रॅक चढलाय. आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो पहा. इथून आम्ही लॉन्च करणार. लास्ट बट नॉट लिस्ट. गाईज आयुष्यात पहिल्यांदा पाहून नाही राहिलो, पहिल्यांदा करून नाही राहिलो. खाली जाण्यासाठी खूप वर आलेलो आम्ही. क्योंकि हम डाउन टू अर्थ आदमी हैं. नीचे ही जाएंगे. ये वाला शूट घेऊन टाके सरांचं मला माहिती पेरू मेल नेहमीच झाले ते. पॅराशूट काहीतरी रॉकेल वॉकेल आहे का मॅडम आले सर. हाय हाय
पॅराग्लायडिंग हाय हाय पॅराग्लायडिंग हाय हाय पायर लावू दे रे पॅराग्लायडिंग हाय हाय पैराग्लाइडिंग हाय हाय पैराग्लायडिंग हाय हाय पैराग्लाइडिंग हाय हाय मर्दों को बाकी पैसा रिफंड होना हमको पैराग्लायडिंग हाय हाय गाईज हे एकेकाने सगळ्याला नेऊन राहिले. आमच्या जेवढे पण माणसं सोबत आले होते म्हणजे जे की पॅराग्लायडर्स होते ते खाली गेले. आता आम्हाला सेकंड राऊंडसाठी वाट पाहा लागते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सगळ्या फिमेल्स म्हणजे पोरी पहिले नेऊ, त्यांना पोरी नाही नेलं. आता आम्ही पोरं राहिलो आहे. हे बघा तुम्हाला पोरं दाखवतो. तो गाइस जैसा कि मैंने बोला था कि ये सभी लड़कों को लेके जा रहे, सभी लड़कियों को लेके जा रहे हैं, लड़कों को छोड़ रहे हैं. ये मेरा भाई मेरे को भी नहीं लेके जा रहे. मुझे पैराग्लाइडिंग करनी है पर मुझे लेके नहीं जा रहे हैं लोग. जाईल गाईज एकेकाने लाईन लावायला लागते. हम भी जाएंगे पर आपसे वीडियो दिखाएंगे. नाही मी शेवटी आलो तर सगळ्याची व्हिडिओ करायला लागेल. पैराग्लाइडिंग जिंदगी में कभी नहीं गाईज, मी पहिल्यांदा आलो. आमचे हे कुठे टेक ऑफ करणार आहे? पाणी प्यायला थांबले वाटते. सेकंड टेक चालू आहे. जोरात पाणी भेटत नाही. सेकंड टेक मला काही नेऊन नाही राहिले. मोठवणीचं दुःख वेगळं आहे. आम्हाला भारी विषय. याचा भारी विषय म्हणून नाही झाले. मला कोणी भेटूनच नाही राहिलं. पैराग्लाइडिंग हाय हाय पैराग्लाइडिंग हाय पैराग्लाइडिंग हाय हाय हमारे साथ नाइंसाफी हो रहे. पैराग्लाइडिंग हाय हाय नाइंसाफी है सर. सर जल्दी जा रहे हैं हमारे पहले. अकेले जा रहे हैं अभी. पैराग्लाइडिंग जिंदाबाद. मैं पहना हूँ लेकिन मैं तुमको ही भेजूंगा पहले. घाबरलेले चेहरे बघून घ्या. फिरती आम्ही चाललोय आता बिफोर पॅराग्लायडिंग. मॅम मी नाही का सगळ्यांचे व्हिडिओ काढून येतो खाली. तुझा कोणीच नाही का? आता पाहू नेलं तर नेलं. इसका कोई नहीं रहता उसका भगवान होता है. मॅम बुला लेगा. सर मला कोणासोबत तरी उडवा तुम्ही. उद्धव जाणारा तुम्हाला सांगतो मी जबरदस्ती मागे लागतो. मला मला करू दिले नाही. आदिवासी असं दूर. लास्ट को सिर्फ हम ही बच गए हैं गाइस. हमारा भी वीडियो बनेगा गाइस. इथं एंटरटेनमेंट उरली नाही, काहीच उरलं नाही. सगळेच गेले घरी. एक सर्वात मोठा एंटरटेनमेंट आहे. तू आहेस म्हणून हा टूर होत आहे. अरे नाही हो सर, मला जायचं होतं, मला उडायचं होतं. मी पण पाहिलं फक्त उडताना लोकांना. आता हवा गेली तर आता हवा जर गेली, आणि गोड खेळले तर उतर तुम्ही खाली. आता जर हवा गेली तर सर तसे मी उडू पैसे कसं पे केलो मी? ना. पुरे पैसे गीता मॅमने भरले आहेत. मी मॅमले देतच नाही पैसे रिटर्न. मॅडम मी उडलो, मला कोणी आला नाही घ्यायले. मी उतरलो खाली. आता फक्त उडून लँडिंग करायची आहे. आम्हाला बी चालत उडून- जायचं नाहीये आता. आम्हाला बी उडून लँडिंग करायचं फक्त. हिल्स मध्ये आलेलो आहेत आम्ही वरून. एवढा स्ट्रगल करून आम्ही बी आलो बा. न्यू अपडेट हा ग्रुप आहे तो लेट करताय पण थेट करताय. स्लो विंड मध्ये पॅराग्लायडिंग चांगली होत आहे. तर जे आम्ही करत आहोत ते सर्वात बेस्ट होणार. त्यामुळे पोरांनो आतापर्यंत जी झाली ते सगळे बकवास झाले. हे सगळे बकवास झाले. नाही, आता आमची बारी जे आहे. आता जे चालल्या हे आपल्या नाही आपलं नाही. आपलं नाही. तर जे आता आम्ही करून राहिलो
लेट ते सगळ्यात बेस्ट आहे. ते आतापर्यंत गेले त्यांचे सगळा पांचट झालेला आहे. त्यामुळे जे आता लेट लतीफ आले आम्ही आहोत त्यांचा व्यवस्थित होणार. त्यामुळे आमच्यावर जडू नका. बाय. सी यू इन अनदर व्लॉग. नाही दिस व्लॉग सी यू इन नॉर्मल विंड. हे सुद्धा गेले, गेला सुद्धा भेटलाय. नाही नजर लावली सर मला कोणतरी. माझी फॅकल्टी बी सर्व उडाले आम्ही राहिलो. जाऊ द्याचा आम्हाला काय मग जंगलातून चालत चालत यायला लागेल का काय. आता जेवढं ओव्हर कॉन्फिडेंटली बोलतोय तेवढं पोलिसाला घेऊन जायला तयार नाही आम्हाला. सर आता लेट सांगून ते पकले, बोर झालेत. नेत नाहीत ते आपल्याला आता. हम आते पीछे पीछे. चेतन सर चाललो शेवटी. फायनली आय एम गोइंग. लास्ट थर्ड चाललो. ते दोघ जण आहे वरी. सर तुम्हाला नेऊन जाते सर ते. अरे शेर अकेला है, शेर अकेला आया था, शेर अकेला जाएगा. शेर को कोई लेके नहीं जा रहा, लेकिन आएंगे सर आप. हमने भी बहुत वेट किया है सर. चलो पायवर. सर बेस्ट ऑफ लक सर. सर इकडे बोलून द्या ना काही दोन शब्द सर. तुम्ही मला माहित कोणता हो का, मला घेऊन कुठं चालला, मला माहित राहिलं पाहिजे ना. हे भैया मेरे को बोले पता माहित व्हा, मला नेऊन कुठं राहिला तर. नेते सर नेते. हा? नेते शेवटी झालेली आहे आमची. पोहोचलो आहे पनरी लँडिंग. लास्टच होतो पण केला आम्ही. आता चेतन सर बिचारेवरच राहिलेले एकटे. येतील काही नाही. आजकल नहीं यार, मजे लेने का तुमने खुद मौका दिया है. कब का तेरे को फ्लाइंग करवा रहा था, बोल रहा था ना भाई कर ले. हाँ वो तो उसने निकाला. तीसरे राउंड में निकला. अभी छोड़ने वाला था इसको, पर मैंने सोचा ला फ्लाइंग करवा. आ गया आखिरकार. आ गए. तब बोलता नहीं यार लड़कियों को मैं वो हूँ, समाज सेवी हूँ, और लड़कियों को पहले कराओ फ्लाइंग, मेरे को मत कराओ. सब ऐसे बोलता है. खूप डेंजर आहे तो. तर काहीच मजाक मस्ती झाली, पण काही नाही, मजा आली, एन्जॉय झाला. ना स्वेटर ना टोपी ना हँड ग्लव्स. बहुत ठंडी में बहुत. मला वाटलं माझी लवकर होऊन जाईल आणि सगळं ट्रॅव्हलरमध्ये ठेवून दिलं. आता जवळ काहीच नाही आणि एवढी थंडी वाजत आहे. कसं तरी हे एक होतं, कानाला बांधलं आहे आणि आता जात आहे आम्ही. ठीक आहे, आम्ही दोघांचं तर झालं. चेतन सर अजून बरी आहे, भेटले नाही आम्हाला अजून. आणि अंदाज झाला आहे लास्टला आम्ही तिघंच उरलो होतं, जसं की तुम्ही पाहिलंच आहे. पण बिचारे सर काय त्यांचा मूड ऑफ झाला नसेल पाहिजे. सर पण यार बाईकमध्ये सर अकेला शेर है, आ जाएंगे.
नमस्कार गाईज. आज आम्ही जसं की सकाळी डलहौसीला गेलो होतो. डलहौसीला गेल्यानंतर तिथं आम्ही पॅराग्लायडिंग करायचं ठरवलं. म्हणजे तसं तर आम्हाला परमिशन नव्हती, पण परमिशन भेटली आम्हाला. तर त्या आम्ही परमिशन घेऊन पॅराग्लायडिंगसाठी गेलो. तर आमचा पूर्ण टाईम तिकडंच गेला. आम्ही डलहौसी फिरूच नाही शकलो. तर जेवढं काही तुम्हाला दाखवलं आहे ते एक तर डलहौसीचा वरून व्ह्यू आहे, जे की पॅराग्लायडिंग करताना आला आहे, नाही तर मग पॅराग्लायडिंग करतानाच्या. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली हॉटेलवर आलो, कारण की खूप थकलो होतो. वरी खूप वेटिंग होती. त्याच्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवण करायला चाललो होतो. बट तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की आज तर DJ नाईट आहे. तर आमची बॅच म्हणजे आमचे मित्र एन्जॉय करू लागले DJमध्ये. ते तुम्हाला दाखवलं एन्जॉय करताना वगैरे. आता ट्रिप संपत आली आहे आमची. ट्रिपचं माझं राहिला आहे फक्त शेवटचा एक दिवस, तो आहे उद्याचा दिवस. आणि उद्या चाललो आहे आम्ही अमृतसरला. तर अमृतसरला आता काय करणार काय नाही ते तुम्हाला मी उद्याच सांगतो कंटिन्यूमध्ये. आता मी जेवायला आलेलो आहे. जेवण करत करत तुम्हाला एक व्लॉगमध्ये बोलत आहे. ठीक आहे. तर सध्यासाठी बाय बाय. फुकट समाज कोणी घेत नाही, तू घेणार बी नाही.